जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट सेकंड सेमिस्टर 4 मधील 2019 क्रेडिट पॅटर्नच्या रिसेंट ॲडव्हान्सेस इन कॉस्ट ऑडिटिंग अँड कॉस्ट सिस्टीम या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज याविषयी माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बाकी विषयाच्या जे काही व्हिडिओ आहे त्या देखील आपल्या टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळं आपण त्वरित यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे ते. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला रिसेंट ॲडव्हान्सेस इन कॉस्ट ऑडिटिंग अँड कॉस्ट सिस्टीम या विषयाची क्वेश्चन पेपर ही एकूण 60 मार्काची असणार आहे. यासाठी पासिंगला तुम्हाला 24 मार्क्स असणार आहे. तर तुमचा टाईम ड्युरेशन हा 3 तासाचा असणार आहे. म्हणजे तुम्हाला 3 तासामध्ये 60 मार्काचा पेपर लिहायचा आहे. यासाठी क्वेश्चन पेपर ही फक्त आणि फक्त इंग्लिशमधून असणार आहे. मराठीमध्ये या ठिकाणी ऑप्शन दिलेला नाही आहे. तुम्हाला परीक्षेत एकूण 6 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. आणि रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th यापैकी कोणतेही 3च प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. राईट साईडला तुम्हाला जे काही फिगर्स दिसत आहे त्या तुमच्या मार्क्स इंडिकेट करता हे असं सांगितलेले आहे. असे महत्त्वाचे 3 तुम्हाला काय सांगितलेले आहे, महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहेत. ओके, सो आता आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 1 हा तुमचा MCQ असणार आहे, ज्यासाठी तुम्हाला 6 मार्क्स आहे. तुम्हाला तिथे 8 MCQ किंवा फिल इन दी ब्लँक्स दिले जातील. त्यापैकी कोणत्याही 6 MCQचे उत्तरं तुम्हाला लिहायचे आहेत. 8च्या 8 जरी उत्तर लिहिले तरी चालेल. कोणतेही 6 जे बरोबर असतील ते ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2nd जो काही असणार आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th हे प्रत्येकी ब्रॉड क्वेश्चन्स असणार आहे. आणि यासाठी प्रत्येक प्रश्नाला 14 मार्क्स असणार आहे. म्हणजे 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही सॉल्व केली तर 14×42 मार्क्स तुम्हाला क्वेश्चन नंबर 2nd पासून तर क्वेश्चन नंबर 5th पर्यंत तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे कोणतेही 3च प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय करायचे आहे, सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 जो काही दिलेला आहे तो शॉर्ट नोट्स दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 शॉर्ट नोट्स विचारले जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. एका शॉर्ट नोट्सला तुम्हाला 6 मार्क्स आहे. 2 यांची उत्तर लिहिली तर तुम्हाला 12 मार्क्स या ठिकाणी भेटून जातील. म्हणजे बघा आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1ला तुम्हाला 6 मार्क्स, नंतर क्वेश्चन नंबर 2nd ते 5 मध्ये तुम्हाला टोटल 14×42 मार्क्स असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 6 मध्ये तुम्हाला 12 मार्क्स असणार आहे. 42 आणि 6 48, 48 आणि 12 60 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे आपण नजर टाकणार आहोत, ज्यामध्ये इम्पॉर्टन्समध्ये तुम्हाला पहिला जो क्वेश्चन आहे तो 1 नंबरच्या चॅप्टरवर दिलेला आहे, जो तुमच्या मुळात कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड्स बाबतीत दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड दिलेले आहे. नेमके आत्ताच्या परीक्षेत कोणते विचारले जातील हे सांगता येणार नाही. म्हणून तुम्ही सर्व जे काही कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड दिलेले आहे त्या सर्वचे सर्व कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्डचा अभ्यास तुम्ही करायला हवा. आता जे काही कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड दिलेले आहे त्यापैकी त्यांचे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आणि स्कोप जनरली विचारले जातात किंवा नेचर आणि स्कोप असे विचारले जातात. त्यामध्ये कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 8, कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 9, कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 10, 11, 12, 13, 16, 17, 18 या पद्धतीने तुम्हाला या अगोदरच्या याच्यातले काही प्रश्न विचारलेले आहेत. याच्यानंतरचे जे काही पुढचे प्रश्न आहे कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्डच्या बाबतीतले ते कदाचित तुम्ही पुढचे कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड करा 19, 20, 21 किंवा आणखीन कोणतेही बाकीचे तुमच्या बुक्समध्ये दिलेले असतील ते तुम्ही या ठिकाणी रेफर करा. त्यानंतर पुढचा जो काही महत्त्वाचा प्रश्न आहे जो 2nd नंबर चॅप्टरवर आहे तो म्हणजे प्रोडक्टिव्हिटी ऑडिट. म्हणजे तुम्हाला प्रोडक्टिव्हिटी ऑडिट म्हणजे नेमकी काय, त्याचे तुम्हाला इम्पॉर्टन्स, त्याचे बेनिफिट्स आणि तुम्हाला
त्याच्यातल्या संदर्भातले प्रॉब्लेम्स आणि हे प्रॉब्लेम्स कशा पद्धतीने ओव्हरकम्स करतील अशा पद्धतीचे 4 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. त्यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जातील. त्यापैकी एक ब्रॉड क्वेश्चनला विचारलं जाईल आणि एक शॉर्ट नोट्सला विचारलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये तुम्हाला डिफाईन द टर्म ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑडिट, एक्सप्लेन देअर बेनिफिट्स, एक्सप्लेन देअर प्रॉब्लेम्स, एक्सप्लेन हाऊ टू ओव्हरकम दीज प्रॉब्लेम्स या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे. आणि इम्पॉर्टन्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑडिट हा कदाचित शॉर्ट नोट्सला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा 3 नंबरचा चॅप्टर आहे तो म्हणजे ERP. सो ERP मीन्स एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. या बाबतीत कदाचित तुम्हाला फिल इन दी ब्लँक्सला पण फुल फॉर्म विचारला जातो. सो या ERPमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न, त्यापैकी पहिला महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजे ERPचे फीचर्स अँड बेनिफिट्स. त्यानंतर ERPचे इम्प्लिमेंटेशन करण्याचे काही महत्त्वाचे रिझन्स आहे, म्हणजे डिफाईन द टर्म ऑफ ERP, एक्सप्लेन किंवा डिस्क्राईब द रिझन्स फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ ERP. इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय, अंमलबजावणी का केली जाते, ERPची अंमलबजावणी करण्याची विविध कारणं आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. नंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न ERPच्या बाबतीत विचारला जातो तो म्हणजे डिफाईन द टर्म ऑफ ERP, एक्सप्लेन द फीचर्स अँड बेनिफिट्स ऑफ ERP. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे डिफाईन द टर्म ऑफ ERP, एक्सप्लेन द डिटेल्स द मेथडॉलॉजी ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ ERP. ओके. आता कधीकधी ERP इम्प्लिमेंटेशनचे रिझन्स आणि त्याच्या संदर्भातल्या अनुषंगिक जे काही प्रश्न आहेत ते देखील या ठिकाणी विचारले जातात. पुढचा प्रश्न आहे 6 सिग्मा, जो लास्ट चॅप्टरवर दिलेला आहे. सो व्हॉट इज मीन बाय 6 सिग्मा, एक्सप्लेन द स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ 6 सिग्मा. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे व्हॉट डू यू मीन बाय 6 सिग्मा, एक्सप्लेन इन डिटेल्स द ॲडव्हांटेजेस अँड लिमिटेशन ऑफ 6 सिग्मा. त्यानंतर एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ 6 सिग्मा, व्हॉट आर द स्टेप्स इन्व्हॉल्व इन 6 सिग्मा. जनरली स्टेप्स ह्या खूप लिमिटेड वेळेस विचारले जातात, पण त्याचे बेनिफिट्स, त्याच्यानंतर त्याचा स्कोप असेल, इम्पॉर्टन्स असेल किंवा ॲडव्हांटेजेस आणि डिसॲडव्हांटेजेस, हे महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही 6 सिग्माच्या बाबतीत करून ठेवायला हवे. त्यानंतर शॉर्ट नोट्सकडे वळूया. शॉर्ट नोट्समध्ये पहिली शॉर्ट नोट्स विचारली जाण्याची शक्यता आहे ती म्हणजे ERP, ज्याला आपण एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग असं आपण म्हणतो. नंतर आहे इम्पॉर्टन्स ऑफ ERP. त्याच्यानंतर रोबोटिक्स मॅन्युफॅक्चरिंग, हा लास्ट नंबर चॅप्टरवरचा शॉर्ट नोट्सला प्रश्न आहे. नंतर आहे पुढचा 1 नंबर चॅप्टरवरती कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 2nd, 5th आणि 10th. ओके. याच्या व्यतिरिक्त सुद्धा कदाचित विचारले जातील 11, 12, 17, 18, 15 अशा पद्धतीचे विचारले जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे GST ऑडिट. जनरली GST ऑडिटवरती खूप सारे प्रश्न असतात, पण तुम्ही GST ऑडिट, त्याचे इम्प्लिमेंटेशन, त्याचे ॲडव्हांटेजेस, लिमिटेशन्स हे देखील प्रश्न तुम्ही करून ठेवा. नेक्स्ट आहे क्वालिफिकेशन अँड डिस्क्वालिफिकेशन ऑफ कॉस्ट ऑडिटर. ओके. मग कॉस्ट ऑडिटर म्हणजे नेमकी काय, त्याचं क्वालिफिकेशन, डिस्क्वालिफिकेशन कोणतं आहे, हा तुम्हाला कॉस्ट ऑडिटच्या रिलेटेडचा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे फीचर्स ऑफ कॉस्टिंग. त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ टोटल क्वालिटी मॅनेजमेंट किंवा नुसतं TQM या नावाने सुद्धा तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारली जाईल. नंतर आहे एलिमेंट्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑडिट. जनरली प्रोडक्टिव्हिटी ऑडिटचे आपण खूप सारे प्रश्न बघितले, त्यालाच अनुषंगिक हा एक शॉर्ट नोट्सला प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे एलिमेंट्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑडिट. आणि त्यानंतर लास्ट आहे टाईप्स ऑफ कॉस्ट सेंटर. हा जनरली 1 नंबर चॅप्टरवर आधारित प्रश्न आहे. सो या पद्धतीने आपण खूप सारे महत्त्वाचे प्रश्न ब्रॉड क्वेश्चनचेही बघितले आणि शॉर्ट नोट्सचेही बघितलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून रिसेंट ॲडव्हान्सेस इन कॉस्ट ऑडिटिंग अँड कॉस्ट सिस्टीम या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि परीक्षेच्या अनुषंगिक तयारीच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला बघायला भेटले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, बाकी विषयाचे जे काही IMP आहेत ते तुम्हाला ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलला बघायला भेटतील. तुम्ही त्या विषयाच्या व्हिडिओ देखील रेफर करा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षेबाबत पुन्हा भेटूया, एका नवीन विषयासह, नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.